आगामी काळात काही प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील असं वक्तव्य शरद पवार यांनी एका मुलाखतीत केलं होतं आणि त्यावर शरद पवारांनी आज स्पष्टीकरण दिलंय। मी राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होईल असं म्हटलं नाही। काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष अनेक वर्ष मंत्रिमंडळामध्ये एकत्र होते। आताही अनेक मतदारसंघांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकमेकांना सहकार्य करतायत असं पवारांनी म्हटलंय। तर शरद पवार संभ्रमासाठी अशी वक्तव्य करतात अशी टीका अजित पवार यांनी केलेली आहे। सरसकट असं नाही, कसं आहे, काँग्रेस पक्षाच्या विचाराचा जवळ असलेले काही पक्ष आहेत। उदाहरणार्थ आमचा राष्ट्रवादी आणि काँग्रेस स्थापन झाल्यापासून आजपर्यंत एकत्र काम करतात। आयडिओलॉजी गांधी नेहरूंची आहे, तर जिथं आयडिओलॉजी आणि अनेक वर्षाचा अनुभव एकत्र काम करण्याचा, हळूहळू त्याच्यामध्ये आपण अधिक एकत्रित काम करावं अशा प्रकारची भावना वाढली तर आश्चर्य नाही। साहेबांना त्यावेळेस असं काही करायचं असतं त्यावेळेस साहेब सांगतात की मी हे माझ्या पद्धतीनं मला जे वाटतं ते मी केलं, परंतु आता माझी भूमिका ही आहे। त्यांनी काय भूमिका घ्यावी आणि काय बोलावं, कधी कधी एक समरावस्था निर्माण करण्याच्या करता पण अशा प्रकारचे स्टेटमेंट येतात। त्यांचं स्टेटमेंट आल्यानंतर आता उद्धवजींचा पण त्यांनी उल्लेख केला। मला नाही वाटत उद्धवजी त्यांचा पक्ष कधी काँग्रेसच्या मध्ये करतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।